नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रा, मी बोलतोय तेव्हा बहुधा मुंबई महापालिकेच्या महापौराची निवड संपलेली असेल. आणि तुम्हाला माहिती आहे की या मुंबईच्या महापौर पदावरून जवळजवळ गेला महिना दीड महिना रणकंदन माजलेलं होतं. मुंबईचा महापौर मराठी होणार, हिंदू होणार, की कोणी हरुण खान होणार, यावरूनचा गदारोळ गेल्या सप्टेंबर महिन्यात सुरू झाला. भारतीय जनता पक्षाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष म्हणून आमदार अमित साटम यांची निवड झाली आणि त्यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेण्यासाठी वरळी डोम मध्ये जो मेळावा भरवला होता तेव्हापासून मुंबईच्या महापौर पदाची चर्चा सुरू झालेली होती. मला वाटतं 16 सप्टेंबर 2025 म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 5 महिन्यापूर्वीपासून भविष्यात मुंबईचा महापौर कोण असेल हा विषय चर्चेला सुरुवात झाली. त्याला आता जवळजवळ 5 महिने पूर्ण होत आलेले आहेत. कारण तिथे बोलताना आपलं टार्गेट काय असणार? मुंबईचा महापौर भाजपचा झाला पाहिजे हे भाजपच्या मेळाव्यात ठरवलं गेलं, त्यावर भाषणं झाली तर नवल नाही. पण तो मुस्लिम असावा का हिंदू असावा, मराठी असावा की गुजराती असावा, यावरचं वाद पुढची 5 महिने चालू राहिला. आणि आज रितू तावडे या मराठी हिंदू महापौरपदी विराजमान झाल्यानंतर तो वाद संपलेला आहे असं म्हणता येईल. पण फक्त वाद महापौर पदापुरता होता का? आणि असेल तर त्यासाठी या निवडणुकीत जबरदस्त मार खाल्लेले उद्धव ठाकरे आणि त्यांची उभाटा शिवसेना, ज्यांना ठाकरे ब्रँड वाचवता आला नाही मुंबईत सुद्धा, शिवसेनेचे असून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची ठाण्यातली जी आपली प्रतिमा होती आणि सत्ता होती ती टिकवली. भाजप सोबत त्यांनी निवडणूक लढवली असेल, पण तरीही एक हाती बहुमत, एकपक्षीय बहुमत मिळवून एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातली शिवसेना ही आपली आहे हे दाखवून दिलं. पण तेवढा मुंबईच्या शिवसेनेवर आपला वर्चस्व उरलेला नाही याची साक्ष कसे बसे 65 नगरसेवक निवडून आणत उद्धव ठाकरे यांनी दिली. एकनाथ शिंदेना मुंबईत कोणी विचारत नाही असं जे सांगितलं जात होतं, तिथे एकनाथ शिंदेनी 29 नगरसेवक निवडून आणले. पण उद्धव ठाकरेंना ठाण्याच्या महापालिकेत 5 नगरसेवक सुद्धा निवडून आणता आलेले नाही. सगळीच्या सगळी शिवसेना ही एकनाथ शिंदेच्या मागे ठाम उभी राहिली. पण मुंबईतली 100% शिवसेना नाही, पण निदान 60-70% शिवसेना सुद्धा उद्धव ठाकरेंच्या सोबत उभी राहिली नाही हे या महापालिका निवडणुकीने दाखवून दिलं. आणि त्याला पर्याय पण नव्हता. कधी काळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा मुंबई ठाण्यात दबदबा निर्माण झाला. याचं कारण बाळासाहेबांनी एकापेक्षा एक असे पराक्रमी आपले सवंगडी निवडलेले होते. प्रमोद नवलकर असतील, मनोहर जोशी असतील, छगन भुजबळ असतील, दत्ताजी नलावडे असतील, दत्ताजी साळवी असतील, मधुकर सरपोतदार असतील, हे जे दिग्गज नेते उभे केले होते ते आपले शिलेदार म्हणून मुंबईच्या आणि ठाण्याच्या कान्याकोपऱ्यात पाठवून बाळासाहेबांनी शिवसेनेचा दबदबा निर्माण केला होता. बाळासाहेबांना प्रत्येक ठिकाणी धावावं लागत नव्हतं. कुठे मनोहर जोशी, कुठे छगन भुजबळ, कुठे नवलकर यांना पाठवून दिलं तरी ते लढाया जिंकून येत होते. उद्धव ठाकरे यांनी असे सवंगडी निवडलेत की ते गल्लीतल्या कबड्डी मॅच सुद्धा जिंकू शकणार नाहीत, खो खोचा सामना जिंकू शकणार नाहीत. इतके दुबळे लुळे पांगडे सवंगडी निवडून ठेवलेत. त्यांच्या हातात सत्ता सोपवलेली आहे. ज्यांना थेट जनतेतून निवडून येता येणार नाही अशा लोकांना जेव्हा तुम्ही आपले सवंगडी करता तेव्हा लढाईमध्ये उतरण्याचं बळ तुमच्यामध्ये राहत नाही. आणि म्हणून
पराभवाला पर्याय नसतो. उद्धव ठाकरेंनी आज जर त्यांच्या वाट्याला पराभव आला असेल तर तो त्यांचा पराभव भाजपने केलेला नाही. उभाठा शिवसेनेच्या पराभवाला खुद्द उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. जेव्हा तुम्हीच आपली ताकद खच्ची करून घेत असता, आपल्या बलस्थानावरच आपण हल्ले करायचे, ती बलस्थानं कमजोर करायची आणि त्या बलस्थानी दुबळी माणसं आणून बसवायची, तर तुमच्या पराभवासाठी समोरचा शत्रू कोणी येण्याची गरज नसते. आता माध्यमातले लोक सुद्धा सांगायला लागलेत की शिवसेना फक्त माध्यमांपुरती उरलेली आहे. उभाठा शिवसेना ही जमिनीवर उरलेली नाही, तर फक्त बातम्यांमध्ये शिवसेना दिसते, जे मी गेली 2-3 वर्ष कानी कपाडी ओरडून सांगतोय. एक महत्वाचं उदाहरण सांगेन की बाळासाहेबांच्या काळात ज्या शिवसेनेचा दबदबा होता, ती शिवसेना कोर्टामध्ये आरोपी म्हणून जात होती. तेव्हाचे शिवसैनिक कोर्टामध्ये आरोपी म्हणून जात होते, याचिकाकर्ते म्हणून जात नव्हते. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये त्यांचे शिवसैनिक, त्यांचे सहकारी शिवसेना नेते हे कोर्टामध्ये याचिकाकर्ते म्हणून जातात. हा किती जमीन आसमानाचा फरक आहे बघा. शिवसेनेतला आक्रमकपणा संपला याचा यापेक्षा वेगळा पुरावा असू शकत नाही. पण असो, मुद्दा उद्धव ठाकरेंनी एकापेक्षा एक नमुने निवडून शिवसेना कशी कमजोर केली त्याचा प्रश्न आहे. आज जेव्हा महापौर पदाची निवड होऊन भाजपचा महिला महापौर मुंबईत विराजमान झालेले आहेत, प्रथम नागरिक म्हणून, अशा वेळेला ती निवड बिनविरोध झालेली आहे. कारण महापालिकेतला संख्याबळाने 2 नंबरचा पक्ष उभाठा शिवसेना यांनी महापौर पदाची निवडणूक लढवायची नाही असं ठरवलं. बिचारे पत्रकार, मराठी पत्रकार हे इकड तिकडच्या बेरजा करून उभाठा शिवसेनेचाच आणि ठाकरे ब्रँडचाच महापौर होणार यासाठी किती आदळ अपट करत होते. पण अखेरच्या क्षणी अर्ज भरायचा तर शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने, उभाठा शिवसेनेने निवडणुकीच्या लढतीमधून माघार घेतली. इतकी आत शेपूट घातली की आपल्याला शेपूट आहे दाखवायची सुद्धा नाही, दिसू पण नाही याची काळजी घेतली. आणि त्यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांचे नमुनेदार जे सहकारी आहेत त्यापैकी एक माजी महापौर किशोरी पेडणेकर आहेत. त्यांनी केलेलं भाष्य अतिशय महत्वाचं आहे. मी किशोरीताईंना विनंती करीन की अहो, एवढं पण खरं बोलू नका हो. तुमच्याच नेत्याला तुम्ही किती अपमानित करणार आहात. उद्धव ठाकरे तुमचे नेते आहेत ना, त्यांना अपमानित करू नका ना. मला आठवतं की अर्ज भरायच्या, महापौर पदाच्या निवडणुकीचा अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी मातोश्रीवर बैठका झाल्या, बैठका एका मागून एक चालू आहे अशा बातम्या रंगवल्या जात होत्या. पण अखेरीस ही निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेण्यात आला. तो चुकीचा आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही, कारण संख्याबळ तुमच्याकडे नव्हतं. उमेदवार उभा केला तर तो पराभूत होणार याची 100% गॅरंटी होती. पण आम्ही लढतो हे दाखवायसाठी उभं राहायला हरकतही नव्हती. भले पराभूत झालो पण आम्ही लढलो हे दाखवायला काही हरकत नव्हती. पण ते दाखवण्याची क्षमता सुद्धा आणि हिंमत सुद्धा मर्द उद्धव ठाकरेंकडे राहिलेली नाही. मर्द असाल तर, हिंमत असेल तर अशी आव्हानं गेली 4 वर्ष देणारे उद्धव ठाकरे हे महापौर पदाची निवडणूक लढवणे इतकी मर्दानगी दाखवू शकले नाहीत. पण ती दाखवू शकले नाहीत त्याविषयी जेव्हा पत्रकारांची किशोरीताई पेडणेकर बोलत होत्या, त्यांनी केलेलं एक विधान मला खटकलं. आमच्या अपेक्षेप्रमाणेच मुंबईत मराठी महापौर होणार आहे आणि मराठी महापौर व्हायला आम्हाला अपशकुन करायचा नाहीये. या विधानाचा अर्थ किशोरीताईंना कळलाय का, इतरांना कळलाय का? पहिल्या दिवसापासून हिंदू महापौर होईल
युतीचा महापौर होईल हे जर भाजप आणि एकनाथ शिंदे सांगत होते तर मग वाद कुठे होता? भाजपतून सुद्धा 50 नगरसेवक मराठीच निवडून येतात. त्यातला कोणी होणार असेल तर तो अमराठी असेल हा शोध तुम्ही कुठून लावलात? कुठून लावलात? पण असो, ज्या वेळेला किशोरीताई म्हणतात की आम्हाला अपशकुन करायचा नव्हता, तेव्हा त्या असं म्हणतात की आमचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे जे काही निर्णय घेतात ते अपशकुन करण्यासाठीच घेत असतात. मुंबईच्या मेट्रो कारशेडला आमच्या उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला अपशकुन केला आणि त्यामुळे 3 वर्ष मेट्रो रखडली. लाखो लाखो प्रवाशांचे मुंबईकरांचे हाल केले, त्यासाठी आम्ही अपशकुन केला होता. असे उद्धव ठाकरे यांनी याला स्थगिती दिली, त्याला स्थगिती दिली. स्थगिती सरकार 2.5 वर्ष चालवणारे उद्धव ठाकरे हे फक्त अपशकुन करतात. पण यावेळेला आम्हाला अपशकुन करायचा नव्हता. आम्ही जे निर्णय घेतो ते अपशकुनी असतात. हेच एक प्रकारे किशोरीताई सांगत नाहीत का? नाहीतर जर पहिल्या दिवशी भाजपने रितू तावडे हे नाव जाहीर केलं होतं तर मग तुम्ही बैठका कशाला घेत होता? अपशकुन करायला. अपशकुन करायला बैठका घेत होता ना. कुठलेही निर्णय आम्ही अपशकुन करण्यासाठी घेतो, या वेळेला आम्ही तो अपशकुन करणार नाही असं किशोरीताई बोलल्या असत्या तर ते अत्यंत तर्कशुद्ध झालं असतं. पण असो, मला असं वाटतं की किशोरीताई सारखी माणसं जर उद्धव ठाकरेंनी गोळा केली असतील तर त्यांनी स्वतःलाच असल्या नमुनेदार माणसांना आपल्या भोवती गोळा करून स्वतःलाच अपशकुन केलेला आहे. ते इतरांना काय अपशकुन करणार? आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.